मंडळी, प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून एका बापानं त्याच्या लेकीचा संसार उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये घडली आहे. माझ्या पतीला सोडून द्या, त्यांना मारू नका, अशी विनवणी लेक करत होती. पण क्रूर बापानं काहीही न ऐकता 8 महिन्यांच्या नातवासमोरच जावयाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली. सिवाईपट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनघरा गावात आयुष कुमार हा त्याची पत्नी म्हणजेच तनू सोबत राहत होता. तनूचे वडील प्रेमकुमार भगत हे त्यांच्या साथीदारांसह घरात घुसले. त्यांनी आधी तनूला दोरीने बांधलं आणि त्यानंतर आयुषला जमिनीवर पाडून त्याच्या डोक्यात थेट गोळी झाडली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयुषचा जागीच मृत्यू झाला. तनू कुमारीनं रडत रडत तिची व्यथा मांडली. तिनं सांगितलं की माझ्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. लग्नानंतर सतत माझ्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. माझे वडील, भाऊ आणि मामा शस्त्रांसह घरात घुसले. मी माझ्या पतीच्या जीवाची भीक मागत होते, पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही आणि माझ्या डोळ्यादेखत त्याचा जीव घेतला. या भीषण हत्याकांडानंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनूच्या तक्रारीवरून तिचे वडील, मामा, भाऊ यांच्यासह एकूण 13 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे. आता 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी प्रेमकुमार भगत मात्र सध्या फरार आहेत. मंडळी, या घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.